शहर मेरा खामोश है, सुनसान है ये राहें, किसकी लगी इसको नजर कि ये आज वीरान लगता है। हर एक मौके पर गलियां सजती थी मेरी कुछ इस तरह, जो कोई देखे वो कहता है गुलदान लगता है। मित्रांनो नमस्कार. आज आपला देश पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लॉकडाऊनला पार पाडून चौथ्या लॉकडाऊनमध्ये येऊन पोहोचलेला आहे. मग अशा वेळेस लॉकडाऊन आणि फक्त लॉकडाऊन हे शब्द आपल्या कानी नक्कीच ऐकू येत असतील. पण हे लॉकडाऊन नेमकं आहे तरी काय? सरकारने मला, तुम्हाला आणि आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे लॉकडाऊन. पण हाच आमच्यासाठीचा प्रयत्न आम्हाला कधी कधी शाप वाटायला लागतो, तर कधी कधी वरदान वाटायला लागतो. मग लॉकडाऊन नेमकं शाप की वरदान याच गोंधळात अडकलेला मी डॉक्टर एन.जे. पॉल बुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगरमधील बी फार्म फर्स्ट इयरमध्ये शिकत असलेला सुशांत जयराम नागरगोजे आपल्यासमोर मत मांडत आहे. लॉकडाऊन शाप की वरदान. तर मित्रांनो, विषयाच्या दृष्टीने बोलत असताना मला विषयाच्या दोन्ही बाजू मांडणे तितकेच गरजेचे वाटायला लागते. पहिला मुद्दा शापाचा. लॉकडाऊन हे आम्हाला केव्हा शापित वाटायला लागते? अर्थव्यवस्थेचा विचार केला की ते आम्हाला नक्कीच शापित वाटायला लागते. आज आपली अर्थव्यवस्था ही बुडाला येऊन पोहोचलेली आहे. कोरोनानंतरचे सगळ्यात मोठे संकट म्हणजे अर्थव्यवस्था हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग यामुळे लॉकडाऊन हे आम्हाला शापित वाटायला लागते. पण मित्रांनो, थोडेसे याच्याही पुढे जाऊन आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा घरकाम करणाऱ्या महिला, शेतकरी, मजूर आणि नोकर यांची देखील अशी स्थिती आढळते. घरकाम करणाऱ्या महिलांना कामावरून काढून टाकण्यात आलेले आहे. त्यांना लॉकडाऊन नंतर देखील कामावर घेतले जाईल का, हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोरचा असल्याचा आपल्याला आढळून येतो. कोरोनामुळे निर्माण झाला जगण्या मरण्याचा प्रश्न. पण काटा हा भुकेचा आता टोचतो हो तीक्ष्ण. हाच भुकेचा काटा टोचत असणाऱ्या एका महिलेने तिच्या लहानशा बाळाला घेऊन विहिरीत उडी मारली. ती मृत्युमुखी पडली. मग अशा वेळेस हेच लॉकडाऊन आम्हाला कुठेतरी शापित वाटायला लागते. ही झाली विषयाची पहिली बाजू. विषयाची दुसरी बाजू वरदानाची. मित्रांनो, लॉकडाऊन हे आम्हाला केव्हा वरदान वाटायला लागते? आज आपल्या देशात जवळपास 1 लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. 37,000पेक्षा जास्त हे महाराष्ट्रात आहेत. हा आकडा कुठेतरी एका लॉकडाऊनमुळे नियंत्रणात असल्याचे आपल्याला आढळून येते. मान्य आहे तुमचं, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था बुडाला पोहोचली. मान्य आहे तुमचं, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था बुडाला येऊन पोहोचली. पण यामुळेच तर अनेकांची प्राण मात्र वाचली. मग हा लॉकडाऊन जर प्राण वाचवणारा असेल तर तो नक्कीच वरदान ठरत आहे. मित्रांनो, थोडेसे याच्याही पुढे जाऊन आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला असे लक्षात येईल की जी गोष्ट मी, तुम्ही आणि आपण कुणीच करू शकलो नाही ते एका लॉकडाऊनने करून दाखवली. ते म्हणजे प्रदूषणात घट. टॉप लिस्टवर असणाऱ्या दिल्लीवर प्रदूषणाचं प्रमाण हे कमी दिसून येतं. पूर्वी नद्या नाल्यांमध्ये रूपांतरित व्हायच्या, पण आता तेच नाले पुन्हा नद्यांमध्ये रूपांतरित होताना आपल्याला दिसून येतात. एवढेच नाही तर गंगा, यमुना, गोदावरी या पवित्र नद्या आता खरंच पवित्र असल्याचे आपल्याला आढळून येते. याच लॉकडाऊनचा प्रभाव ॲटमॉस्फिअरमध्ये, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असणाऱ्या ओझोन लेअरमध्ये दिसून येतो. ओझोन लेअरची छिद्र कुठेतरी या लॉकडाऊनमुळे कमी होण्यास मदत होईल, यात मुळीच मात्र शंका नाही. तर मित्रांनो, या लॉकडाऊनचा फायदा आपल्याला निसर्गाला होत असेल तर लॉकडाऊन नक्कीच वरदान ठरत आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, इतकेच नाही तर याच लॉकडाऊनमुळे माणुसकी निर्माण झाली. पूर्वी माणसे जाती धर्मासाठी भांडणे करत होती, पण आता जाती धर्म विसरून हीच माणसे एकत्र येऊन या लॉकडाऊनच्या संकटाला, या कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहेत. मग हे लॉकडाऊन शापित असूच कसं काय शकते? ते नक्कीच वरदान ठरत आहे. तर मित्रांनो, राहिला प्रश्न त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा, माझ्या स्वमताचा, तर लॉकडाऊन हे कालही वरदान आहे, आजही वरदान आहे आणि भविष्यातही वरदान राहील, यात माझी मुळीच शंका नाही. काल कोरोना आहे, उद्या कोरोना असणार नाही. काल कोरोना आहे, उद्या कोरोना असणार नाही. हा माझा देश आहे. कोरोनाला हरवल्याशिवाय थांबणार नाही. तर मित्रांनो, याच लॉकडाऊनवर एक छोटीशी कविता केलेली आहे. ती जाता जाता तुम्हाला सांगतो. कोरोनामुळे झाले जगामध्ये थैमान, प्रश्न झाला निर्माण, लॉकडाऊन शाप की वरदान. एकामागे एक दिवस जात आहेत, रुग्ण वाढत आहेत, घरी बसलेले लोक कसे तरी दिवस काढत आहेत. वाटतं तुम्हाला कोरोनावर लॉकडाऊन उपाय नाही? मग तुम्ही सांगा यावर उपाय काही. मान्य आहे अर्थव्यवस्था बुडाला पोहोचली, पण यामुळेच तर अनेकांची प्राण वाचली. गरजूंना मदत करा, भुकेलेल्यांना अन्न द्या, लॉकडाऊनचे नियम पाळा, कोरोना घालवाय साळा. तर मित्रांनो, जाता जाता तुमच्यासाठी फक्त एक छोटासा संदेश.
खुदा का शुक्र है कि बैठा है तू महफूज आंगन में, खुदा का शुक्र है कि बैठा है तू महफूज आंगन में, पर हालत ये है कि घर में भी तू मेहमान नजर आता है। कुछ दिन की एक कैद तुझे बख्शेगी लंबी उम्र, कुछ दिन की एक कैद तुझे बख्शेगी लंबी उम्र, अगर ये भी ना जाने